नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर बघा, आज आपण गार्डन मध्ये आलेलो आहोत भाजीपाला घेण्यासाठी। चला बघूया आज गार्डन मध्ये काय काय भाजीपाला निघतोय। तर बघा, आपण गार्डन मध्ये आलेलो आहोत भाजीपाला घेण्यासाठी। तर चला बघूया काय काय भाजीपाला निघतोय। चला बघूया, अगोदर वांगी काढूया आपण झाडाची। वांगी इथं पण एक वांग आहे, वांगी दिसत नाही तर झाडाची। दोन प्रकारची वांगी इथं, एक अशी एक अशी। मोका वांग भाजीला काही नव्हतं, म्हटलं चला गार्डन मध्ये जाऊया भाजीला घेऊन येऊया। या आपण पलीकडच्या साईडला जाऊया, पुढे आहेत का वांगी बघूया। मिरच्याचं झाडाला बघा किती मिरच्या लागलेत। मिरच्याची लय गरज नाही आता आपल्याला, मग जास्त काही तोडणार नाही आपण। मिरच्या आहेत अगोदरच आपल्याकडे फ्रेश मध्ये। एवढं निघलेलं आहे मिरच्या, ते मी थोड्याच मिरच्या काढलेल्या। थोडा कढीपत्ता घेऊया। पाऊस चालू झालेला आहे। हा कढीपत्ता किती छान आहे, गावरान कढीपत्ता, मस्त वास कढीपत्ता। हे बघा, कढीपत्ता काढलेला आहे भाजीसाठी। आपल्याला थोडी बेलाची पानं पण तोडायची आहेत, उद्या सोमवार आहे। बघा किती मस्त अशी बेलाची पानं आहेत। उद्या सोमवार आहे, रविवारी बेलाची पानं तोडते। बघा किती छान असं झालंय गार्डन, अख्खं हिरवंगार दिसतं पावसामुळे। एकदम छान असं झालंय, चिखल पण भरपूर लागतोय। फुलं बघ, फुलं दाखव किती छान अशी फुलं आले। हे बघा, आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा काढायच्या आहेत। शेवग्याच्या शेंगा काढूया। शेवगा खूप कुचका असतो, त्यामुळे लगेच मोडला जातो। शेवग्याच्या शेंगा
बघा शेंगा किती मस्त शेंगा निघलेल्या आहेत शेवग्याच्या. आता पुरच्याचं आपण एवढं काढलेलं आहे, अजून थोडे बेल काढायचे आपल्याला. तर बघा गार्डन किती छान असं फुललंय पावसामुळे. आणि बघा किती छान वाटतंय. थोडी फुलं पण दाखवते. बघा किती छान अशी फुलं आले, वांग्याची झाडं आल्यात. आणि हे आपण काढलेला भाजीपाला बघा, शेवगा, वांगी आणि बेलाची पानं अजून तोडावं लागणार आहे. कढीपत्ता, शेंगा बघा किती छान अशी शेंगा आहे. बघा बघा शेवग्याच्या झाडाला किती शेंगा लागल्यात. बघा मयूर बघा बेल तोडायला गेलाय, बेल लागणार आहेत अजून. बघा किती छान अशी फुलं आले जास्वंदीच्या झाडाला. इथं पुदिना आलाय. मला आता सध्या गरज नाहीये पुदिन्याची, मिरच्याची पण एवढी काही गरज नाही. मी थोडीच मिरच्या तोडल्या, वेस्टच जाते. झाडाला तरी छान राहतात 2-3 दिवस, झाडाला तरी चांगल्या राहतात, असं तर वेस्टच होतात. बघा किती छान असं सगळं झालेलं आहे गार्डनचं. मयूर बघा तोडतोय. मिरच्याला बघा किती मिरच्या लागल्या, प्रचंड मिरच्या लागल्यात झाडाला. खूप छान अशा मिरच्या लागल्यात बघा. किती मिरच्या लागल्यात. मयूरने बेल तोडून दिलाय माझ्या हातात, तो बेल तोडतोय. वांग्याला बघा फुलं लागल्यात, अजून पण काही वांगी येतील. आता मला थोडीच वांग्यांची गरज होती म्हणून जास्त काही मी तोडली नाही. क्रम तोडून ठेवायची, वाळायला लावायची, त्यात काय अर्थ नाही म्हणून मी जास्त काही वांगी तोडलेली नाहीये. आणि खूप छान असं आपलं गार्डन आता फुललेलं आहे बघा. खूप छान वाटतंय बघा. फुलं पिलं सगळे व्यवस्थित झालेले, मस्त वाटते. तुम्हाला शेव बघा, शेंगाला अजून शेवग्याच्या शेंगाला शेंगा लागल्यात. खूप लवचिक राहते हे झाड, लगेच तुटलं जाते. हे बघा जास्वंदीच्या झाडाला. कढीपत्ता पण बघा, हे बघा पाणीफुटीचं झाड आहे. आमच्याकडे पाणीफुटीच म्हणतात, पानफुटी. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. हे माझं बेलाचं झाड आहे, बेल तोडतोय मयूर. बघा छान असं गार्डन फुलले. ही तुळस बघा केवढी मोठी आलेली आहे. मला शेवग्याची शेंगाची भाजी करायची आज. चला मग भाजीलाच काही नव्हतं म्हणून आलते, तर चांगले शेवग्याची शेंगा निघल्यात बघा. चिखल पाऊस इतका झालाय ना, त्यामुळे चिखलाने भरले. ती झाड आहे ना इकडच्या साईडने बसायला चालू, चांगल्या जाड शेंगा खूप छान लागते या शेवग्याच्या शेंगाची भाजी. झेंडूची झाड बघा किती छान असे आलेत. आपल्या खरबूजचा वेल बघा. खरबूजच्या झाडाचा वेल बघा. मयूरला मुंग्या चावल्या म्हणून वरडतोय. खरबूजच्या झाडाचा वेल बघा, खरबूजचा वेल आता पूर्ण सुकलाच आहे. तो तिकडे एक आहे पण तो पण आता खराबच व्हायला लागलाय. तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझं व्हिडिओ आवडतात का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय ते पण कमेंटमध्ये नक्की टाका.
सर्वांना. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.